आपल्या पाचगणीमध्येच गेल्या 25 वर्षांपासून सुरू असणारी जी ज्ञानगंगा अकॅडमी असेल, स्कूल असेल, राईट फ्रॉम नर्सरी टू 10th स्टँडर्ड वर्क करत होते, त्याला एक टेक ओव्हर करून वेगळ्या लेवलला घेऊन जाण्याचं काम सरांनी हातात घेतले. त्यासाठी मी सुरुवातीलाच आपल्या सर्वांच्या वतीनं अशफाक सरांना खूप शुभेच्छा देतो. पाचगणी हे जे नाव आहे महाराष्ट्रातलं महाबळेश्वरच्या शेजारचं असणारं, इट इज वेल नोन फॉर द एज्युकेशन. तुम्ही एका आठवड्यात 2 ठिकाणी गेलो आणि या दोन्ही ठिकाणी वेगवेगळ्या मीटिंग्स होत्या आणि तिथं पाचगणी सारख्या शाळेंची नावं, स्कूलची नावं तिथल्या लोकांनी घेतली. मी जेव्हा माझ्या जॉबच्या आधी जेव्हा फुल टाईम होतो तेव्हा मला वाटतं 17-18ची गोष्ट असेल, मी रात्री 8-9 वाजेपर्यंत अकॅडमीत असायचो. म्हणजे आम्हाला दिवस रात्र काही नसायचेच आणि मी काहीतरी 8-8:30 वाजता काहीतरी काम करत होतो केबिनमध्ये. आणि अविनाश सर तेव्हा असायचे आमच्याकडे शुक्रवार आणि शनिवार, आणि ते मुक्कामी असायचे रियाज सरांसोबत. तर शुक्रवारची गोष्ट होती, मी रात्री 8-8:30 वाजले असतील आणि मी काहीतरी लॅपटॉपवर काम करत होतो. सरांनी खिडकीतून माझा फोटो काढला, मला कळलं पण नाही. मला ते दुसऱ्या दिवशी कळलं जेव्हा तो त्यांनी त्यांच्या फेसबुक पेजवरती पोस्ट केला आणि त्यात असं काहीतरी लिहिलेलं होतं की दिस इज व्हॉट इज डेडिकेशन, की हा व्यक्ती म्हणजे मी या संस्थेचा मालक आहे किंवा संचालक आहे. सगळे घरी गेलेत, कर्मचारी घरी गेलेले, सगळे टीचर घरी गेलेत, सगळे स्टुडंट घरी गेलेले आहेत. माझ्याकडे चावी होती आणि मी 8:30 वाजेपर्यंत, आमचं टायमिंग त्यावेळी 7पर्यंत असायचं, तर 8:30पर्यंत मी काम करत होतो. आणि फक्त प्रेरणा घेणं वेगळं आणि ते खुल्या मनाने सर्वांपर्यंत पोहोचवणं हा या माणसाच्या मनाचा मोठेपणा आहे. तर धन्यवाद सर. आणि अजून एक सरांनी सांगितलं की बाबा तुम्ही सर्व स्कूल्सला हे करून पुढे जात आहात. एक लाईन मला यावरून सांगावीशी वाटते की असं म्हणतात, इंग्लिशमधली लाईन आहे, थोडंसं मराठीत सांगतो मी, की तुम्हाला जर वेगाने जायचं असेल तर तुम्ही एकटे जा, पण तुम्हाला जर दूरपर्यंत जायचं असेल तर तुम्ही सगळ्यांना सोबत घेऊन जा. तर अकॅडमीचा जो फिलॉसॉफी आहे ती हीच आहे, आम्ही कायमच सर्वांना सोबत घेऊनच जात आहोत आणि त्यामुळेच एवढी सर्व मंडळी आपल्याला इथे दिसत आहेत. जे आपल्या सगळ्यात महत्त्वाचं गरजेचं भासणार आहे आणि ते आहे ते म्हणजे ह्युमन व्हॅल्यूजला सांभाळणं, संस्कार सांभाळणं. काही शिक्षण कुठं अधुरं राहिलं, अकॅडमिक्सला आपला मुलगा कुठं कमी पडला तर त्याच्यात काहीच गैर मानण्याचं कारण नाहीये. जस्ट अ मॅन कॅन फ्लाय लाईक अ बर्ड इन द स्काय, अ मॅन कॅन स्विम लाईक अ फिश इन द वॉटर, बट अलास अ मॅन कॅनॉट वॉक लाईक अ मॅन ऑन द अर्थ. माणूस माणसासारखं या जमिनीवर जगू शकत नाही, ही खरी खंत आहे हो. आणि ते व्रत जर या संस्थेने हातात घेतलं असेल आणि आज त्यांनी त्यांचे पंख विस्तारायला जर सुरुवात केली असेल तर आपण सर्वांनी त्यांच्या बरोबर नको करायला, तर आपण बळ देणं हे सगळ्यात महत्वाचं असेल. माझ्या मते मी ज्यावेळेस पहिल्यांदा यांच्याबरोबर आलो, सरांबरोबर आलो, त्यावेळेस मी एक वाक्य, एक बांबूचं प्लांट आहे आणि ते बांबूचं प्लांट ज्यावेळेस लावलं जातं त्यावेळेस पहिली 4 वर्ष त्याची काहीच ग्रोथ दिसत नाही. 4 वर्ष ते वाढतंय असं भासच होत नाही. छोटे छोटे धुमारेवरती फुटलेले असतात, याच्या व्यतिरिक्त त्याच्याकडे काहीच नसतंय. पण ज्यावेळेस 4 वर्ष पूर्ण होतात
आणि 5व्या-6व्या वर्षी ज्यावेळेस त्या प्लांट्सकडे बघितलं जातं, बांबूच्या प्लांट्सकडे, त्यावेळेस मात्र ते जोमानं वाढ घ्यायला लागतं आणि पुढच्या 1-2 वर्षात ते एकदम उंच, सगळ्यात उंच गवत, वर्ल्ड टॉलेस्ट ग्रास बनून जातं. हे कसं शक्य होतं? तर पहिली 4 वर्ष ते प्लांट वर न वाढता खाली वाढत असतं आणि ते आपली मुळं फार स्ट्रॉंग करत असतं. तेच या संस्थेच्या बाबतीत झालेलं आपण उदाहरणादाखल पाहतोय. कदाचित त्यांनी 2015 ला ही संस्था ज्यावेळेस सुरू केली त्यावेळेस फक्त जागे अभावी एक बोर्ड लावला होता, कमिंग सून वगैरे. सरांनी सांगितली सगळी स्टोरी आत्ताच आपल्याला. आपणा सर्वांचेच त्यांना शुभेच्छा राहतील. ही संस्था आणखी वाढत जाईल आणि या समाजातून निर्माण होणारे खरे माणूस आपल्याला पाहायला मिळतील. त्यांच्या पुढच्या वाटचालीसाठी मी त्यांना शुभेच्छा देतो आणि मला इथं व्यक्त होण्यासाठी संधी दिली त्याच्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो. इथं असणारे सर्वच मान्यवर फार प्रिय आहेत आणि ते कायमच सोबत असतील याचं आश्वासन देतो आणि आपली रजा घेतो. धन्यवाद. अभ्यास करताना दिवा लावायचा म्हणून दिवा शोधला, पण वातच नाही. अंधारात वात वळली पण तेल नाही. काल एका कार्यक्रमात शिक्षणाधिकारी यांनी सांगितलेली गोष्ट आहे ही. तेल मिळालं, काडेपिटी नाही. मित्रांनो, परिस्थिती बदलते आणि काडेपिटी सुद्धा मिळते. दिवा लावतो आपण, तेल मिळतं, वात मिळते. ज्ञानगंगासारखी शिक्षण संस्था आपल्या पाठीशी उभी राहते. तुमच्या अभ्यासात, तुमच्या कर्तृत्वात, तुमच्या नोकरीत, तुमच्या सगळ्या गोष्टींना अनेक अडथळे आहेत. आज जेव्हा शहरातून मुलं कोयते घेऊन कोयते गँग तयार होतात तेव्हा कळतं की आपलं कुठंतरी चुकलंय. 4-5 शिक्षक असतात आपल्याला. आई वडील हे आपले पहिले गुरु. शिक्षक अशफाक सरांसारखे हे सगळे आपले गुरु, दुसरे गुरु. पुस्तक हा आपला 3रा गुरु. समाज, तुम्ही सगळे, आपण सगळे, हा आपला 4था गुरु. सृष्टी हा आपला 5वा गुरु. ह्या सगळ्या गोष्टी हा भवताल आपल्याला कायम काहीतरी शिकवत असतो. गुरुजींनी शिकवलं, पण जो क्रिएटिव्ह आहे, ज्याच्यामध्ये निर्मिती मूल्य आहेत, या शिक्षण मूल्यांची ज्यानं जपणूक केली, ज्याने गुरुजींनी काय सांगितले त्याचा विचार केला, मनन केलं, चिंतन केलं, अभ्यास नुसता घोकमपट्टी न करता उत्तराच्या मुळाशी गेला, पुस्तकातल्यापेक्षा स्वतःचं उत्तर वेगळं लिहिलं, तोच विद्यार्थी अशफाक होतो. हे लक्षात ठेवा. म्हणून तुमचं चिंतन दिसलं पाहिजे. आज त्यांनी जे भाषण केलं ना, खरंच मंत्रमुग्ध झालो. खूप आनंद वाटला. विलास बापूंसह वाईची सगळी टीम आली, आपण पाचगणीची नेहमीची मंडळी. मला खूप आनंद झाला. मी कासुर्डे सर, अशफाक सरांना इथून पुढच्या या ज्ञानगंगेला प्रवाहित होण्याकरता, तिनं दुथडी भरून खळाळून वाहण्याकरता भरभरून शुभेच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद. की आज हे सगळं शिक्षण नेमकं घ्यायचं कशासाठी आणि हे शिक्षण घेऊन नेमकं आपल्याला मिळवायचं काय? समाजामध्ये वावरणारा प्रत्येक व्यक्ती कुठल्या ना कुठल्या कौशल्याला घेऊन पुढे चाललाय. त्याच्यामध्ये कुठलं ना कुठलं कौशल्य आहे. शाळा झाली, कॉलेज झालं की त्यानंतर तो काही ना काहीतरी आपल्या पायावरती उभं राहण्यासाठी करतोय. परंतु खऱ्या अर्थानं जर आज पाहायला गेलं की आज आपल्या समाजामध्ये विद्यार्थी शाळा करतोय, कॉलेज करतोय आणि त्यानंतर खरोखरच तो कौशल्य आधारित संपूर्ण स्किल्सनं परिपूर्ण होऊन बाहेर पडतोय का? तर दुर्दैवानं सांगावंसं वाटतं, वेगवेगळे सर्वे सांगतात ह्याचं उत्तर अनफॉर्च्युनेटली नाही आहे. शालेय संस्थांनी आज ज्या भूमिकेतून समाज बांधणीच्या कामाकडे पाहिलं पाहिजे, त्या भूमिकेला समोर ठेवून, त्या भूमिकेला साक्षी ठेवून सर आईन्स्टाईन अकॅडमी ज्ञानगंगाच्या ह्या माध्यमातून समाजामध्ये एक इष्ट तो बदल घडू पाहते. आमचा परिपूर्ण असा संकल्प आहे की आज आपल्या स्कूलमध्ये येणारा प्रत्येक विद्यार्थी हा त्या पालकाची आयुष्यभराची संपत्ती आहे. तो विद्यार्थी, तो मुलगा, ती मुलगी त्या पालकांसाठी सर्वस्व आहे. आणि एखादा पालक ज्यावेळेस त्यांचं सर्वस्व आमच्या जबाबदारीवरती आम्हाला सोपवत असतो त्यावेळेस खरोखरच त्या जबाबदारीवरती उतराई होणं हे मला असं वाटतं आमचं किमान मूलभूत कर्तव्य आहे.